तिला न्याय मिळाला नाही, उलट आम्हालाच परपटत रस्त्याच्या बाहेर फेकलं गेलं। आणि हे पोलीस आहेत इथले, बघा सगळ्यांनी, हे शासन आहे आपलं आणि हे आपले पोलीस आहेत। बघा बलात्काराला फाशी देण्यासाठी आंदोलन करताना आम्हाला लाठीचार्ज चाललाय। बघा ज्या दिवशी महाराष्ट्र दिन होता त्या दिवशी माझ्या 3.5 वर्षाच्या भाचीचा जीव गेला आणि हे सर्व कोणाच्या डोळ्यात ऐकत? त्या प्रशासनाच्या ज्यांच्यावरती आम्ही डोळे झाकून विश्वास ठेवत होतो। हा व्हिडिओ एका हतबल मामाचा आणि भावाचा आहे, तो शेवटपर्यंत बघा, कारण जे मीडियाने दाखवलं नाही ते मी आज ओरडून सांगणार आहे। 1 मे महाराष्ट्र दिन, लहानगी वेदवती उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आपल्या आजीकडे नसरापूरला गेली होती, पण तिला काय माहित की तिथेच तिचा काळ दबा धरून बसलेला होता। 65 वर्षाचा नराधम भीमराव कांबळे याने तिला गायीचं वासरू दाखवतो म्हणून एका गोठ्यामध्ये नेलं, तिथेच तिच्यावर अत्याचार केला आणि तिचा जीव घेतला गेला। आणि इथेच प्रशासनाची सडकी बाजू समोर येते। हा भीमराव कांबळे कोण होता? हा एक सामान्य माणूस नव्हता। 1998 आणि 2015 साली याच्यावर विनयभंग आणि पॉस्को अंतर्गत गुन्हे दाखल होते। मग हा बाहेर काय करत होता? याला जामीन कोणी दिला होता? आणि तडीपार असूनही हा गावात कसा फिरत होता? गावचे सरकारी सीसीटीव्ही बंद का होते? एका वैयक्तिक सीसीटीव्ही मध्ये हा राक्षस पकडला गेला। मग मला सांगा की अशा गुन्हेगारांना अभय देणे हेच आपल्या प्रशासनाचं काम आहे का? किंवा एखाद्या नेत्याच्या घरात जिथपर्यंत ही गोष्ट होत नाही तिथपर्यंत या गोष्टीचं गांभीर्य कोणालाच कळत नाही का? मध्यरात्री वेदवतीचा मृतदेह पुणे येथील ससून हॉस्पिटलला नेला गेला, परंतु तिथे गेल्यावरती समजलं की फिमेल स्टाफ अवेलेबल नाहीये, म्हणून तिचं पोस्टमॉर्टम सकाळी सुमारे 11:30 वाजता सुरू करण्यात आला। हा आहे का तुमचा फास्ट ट्रॅक? कागदपत्रांच्या नावाखाली संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आम्हाला आमची लेख दिली नाही, हा कसला फास्ट ट्रॅक? मुख्यमंत्री म्हणतात फास्ट ट्रॅक केस चालू आहे, पण 7 दिवसाची कोठडी कशासाठी? जर आरोपीने स्वतः मान्य केला आहे त्याचा गुन्हा, तर त्याला आपण 7 दिवस कशासाठी पोचतोय? त्याला भर रस्त्यात फासावरती का दिलं जात नाहीये? आम्ही न्याय मागायला पुणे येथील नवले ब्रिजवर गेलो। आमची मागणी काय होती की मुख्यमंत्र्यांनी ठोस आश्वासन द्यावं, पण त्याऐवजी काय मिळालं? SRPF ची तुकडी, जणू आम्ही कोणी आतंकवादी आहोत। शांततेत चाललेल्या आंदोलनावर पोलिसांनी लाठीमार केला। मला स्वतःला 3-4 पोलिसांनी फरफटत रस्त्याबाहेर फेकलं का? कारण मी न्याय मागत होतो। ज्या पोलिसांनी गुन्हेगाराला लाठ्या मारायला हव्या होत्या त्याच लाठ्या आज पीडिताच्या नातेवाईकांवरती पडल्या। शरम वाटते अशा व्यवस्थेची। आज वेदवती गेली, पण उद्या कदाचित तुमची मुलगीही असू शकते। जर गुन्हेगारांनी गुन्हा कबूल केलाय तर वाट कशाची बघताय? न्याय देवळाबाहेर फेकला गेलाय आणि आम्ही गप्प बसणार नाही। हा व्हिडिओ त्या खुर्चीवर बसलेल्या प्रत्येक अधिकाऱ्यापर्यंत पोहोचवा। आम्हाला फक्त आश्वासनं नकोयत, आम्हाला त्या नराधमाची फाशी हवी। बोलणार नाही तर मरणार, आज नाही तर कधीच नाही। जय हिंद, जय भारत।